एका आश्रमात एक हवन आयोजित करण्यात आले होते आणि या हवनात सहभागी होण्यासाठी अनेक राजांना आमंत्रित करण्यात आले होते. आश्रमातील सर्व शिष्यांनी या हवनाची तयारी सुरू केली. मग त्यांचे गुरु या शिष्याकडे आले आणि त्यांना सांगितले की हवन करण्यासाठी आपल्याला खूप लाकडाची आवश्यकता असेल, म्हणून तुम्ही सर्वजण जंगलात जा आणि तिथून लाकूड आणा. गुरूंची परवानगी मिळाल्यावर सर्व शिष्य जंगलात जातात आणि लाकूड गोळा करायला सुरुवात करतात. मग एका शिष्याला एक जंगली हत्ती येताना दिसतो. तो शिष्य इतर शिष्यांना इशारा करतो आणि म्हणतो की सर्वजण मार्गापासून दूर जा, एक वेडा हत्ती या मार्गाने येत आहे. त्यांच्या सोबत्याचे ऐकून सर्वजण मार्गापासून दूर जाऊ लागतात. पण एक शिष्य मार्गापासून दूर जात नाही आणि लाकूड गोळा करत राहतो. त्याचे सहकारी मित्र त्याला मार्गापासून दूर जाण्यास सांगतात, पण तो कोणाचेही ऐकत नाही आणि त्यांना सांगतो, गुरुजी म्हणाले होते की या जगात प्रत्येक गोष्टीत नारायण वास करतो, म्हणूनच मला माहीत आहे की हा हत्ती मला काही करणार नाही. तुम्ही लोक विनाकारण या हत्तीला घाबरत आहात. काही वेळाने हत्ती शिष्याकडे येतो आणि त्याला त्याच्या सोंडणी उचलून फेकून देतो. शिष्य बेशुद्ध पडतो आणि त्याला खूप दुखापत होते. शिष्याचे साथीदार त्याला उचलून आश्रमात घेऊन जातात आणि तो बराच वेळ बेशुद्ध राहतो. थोड्या वेळाने तो शुद्धीवर येतो. गुरु त्याच्या शिष्याला म्हणतो, वेडा हत्ती पाहून तू मार्गावरून का हटला नाहीस? तुम्ही स्वतः म्हणाला होता की देव या जगातल्या प्रत्येक गोष्टीत राहतो, म्हणूनच मी माझ्या जागेवरून हललो नाही आणि मी हत्तीला देव मानून त्याला नमस्कार केला. पण त्या हत्तीने माझ्यावर हल्ला केला आणि मी असा झालो. शिष्याकडून हे ऐकून गुरु त्याला म्हणतात, हो, मी तुला सांगितले होते की देव या जगातील प्रत्येक जीवात राहतो. पण जेव्हा इतर शिष्य तुला तिथून बाजूला हो म्हणत होते तेव्हा तू त्यांचे का ऐकले नाहीस? तेव्हा तुला या लोकांमध्ये देव दिसला नाही का? माणसाने नेहमी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. जे एका गोष्टीला धरून राहतात आणि त्यावर विश्वास ठेवू लागतात ते मूर्ख असतात. आपल्या गुरूंकडून हे ऐकल्यानंतर शिष्याला जाणवले की त्याने चूक केली आहे आणि त्याने त्याच्या मित्राचा सल्ला स्वीकारायला हवा होता. तात्पर्य, एकाच गोष्टीवर चिकटून राहू नका आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्या.